हे गाईस, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे केवळ मात्र ब्लॉग्स. तर आज आपण आलो आहे गणसंकुल येथे काही अपडेट घेऊ आणि सोबतच आपल्याला बाप्पांचं आगमनसुद्धा पाहायला भेटणार आहेत. आता आपण गणसंकुल आहे, नंतर आपण परेल वर्कशॉपला जाणार आहोत. चला तर मग आधी गणसंकुलचं कवर करून घेऊयात. आता एक बाप्पा निघलेले आहेत, आपण पाहू शकता लाईव्ह. तर हे बाप्पा राजावाडीचे महाराजा आहेत. आगमन चालू झालेलं आहे यांचं. आता हे बाप्पा निघणार आहेत. चेंबूरचे गजराज असं या मंडळाचं नाव आहे. तर आपण पाहतोय ही एक बाप्पांची मूर्ती रेडी आहे आगमनासाठी. आजच त्यांचं आगमन आहे. किती वाजता निघणार ते माहीत नाही. आणि इथे एक ट्रॉली आहे, मरोलचा विघ्नहर्ता त्यांची ट्रॉली आलेली आहे गणसंकुलला, पाहू शकता आपण. तर काय आता आपण बघितला राजावाडीचा महाराजा यांचा आगमन सोहळा. आता आपण चालू आहे परेल वर्कशॉपला. चला तर मग थेट परेल वर्कशॉपला भेटूयात. तर काय आता आपण आले परेल वर्कशॉप येथे. इथे धारावीचा महासम्राट त्यांची ट्रॉली आलेली आहे. तर परेल वर्कशॉपचे आगमन जे होते ते संध्याकाळी होते, म्हणून आपण तिथे जास्त वेळ थांबलो नाही. ही एक बाप्पांची मूर्ती आहे, तिचा एक आगमन सोहळा होता. तर आपण थेट गणेश गल्ली येथे गेलो. वर्कशॉपमधून निघालेला आहोत. आता आपण चाललो आहे गणेश गल्लीला. परेल वर्कशॉपला एकसुद्धा आगमन नव्हता आणि सगळ्या मूर्तींचं काम चालू आहे. तर आपण तिथून निघालो आहे. मुंबईचा राजा बसतो तिथे प्रवेशद्वाराचं काम चालू आहे. इथे बघा एंट्री गेटचं काम चालू आहे. मुंबईचा राजा पाहू शकता, खूप काम झालेलं आहे बहुतेक. आणि इथे सगळं डेकोरेशनचं आता काम चालू आहे. रामेश्वरम थीम पाहतोय आपण. क्रेन आलेलं आहे आणि आता पूर्ण सजावटचं काम चालू आहे. थोडेच दिवस बाकी आहेत, आता 6 दिवस बाकी आहेत बाप्पांच्या आगमनाला. आणि कोणाला जर माहीत असेल का मुंबईचा राजा यांचा फर्स्ट लुक कधी आहे, प्रथम दर्शन कधी आहे, त्यांनी कमेंटमध्ये नक्कीच सांगा. गणेश गल्लीमधून आपण निघालो. आता आपण चालू लालबागला. आता आपण लालबागच्या मार्केटमध्ये आहोत. खूप गर्दी आहे इथे. आता आपण पोचलेलो आहोत लालबागच्या राजाच्या प्रवेशद्वाराजवळ. आता आपण आले लालबागमध्ये. पाहू शकता लायटिंगचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे. हॅलो गाईज, आपण चाललोय दर्शन रांगा असं तिथे चाललोय लालबागच्या राजाच्या मंडपाच्या.
आणि पोर्टर. तर गायज आता आपण आले उदय कातू सरांच्या वर्कशॉपमध्ये आणि इथे एक आगमन सोहळा आहे. ते आगमन सोहळा आहे इरल्याचा महाराजा जे अंधेरीला आहे आणि ही त्यांची मूर्ती आहे. पाहू शकतो किती सुंदर अशी सजावट केलेली आहे. उदय खातू सरांच्या वर्कशॉपमधून आगमन आहे हा. आणि बऱ्यापैकी मूर्त्यांचं काम झालेलं आहे. आता फक्त रंगकाम बाकी आहे. पाहू शकता आपण. आता आपण उदय खातू सरांच्या वर्कशॉपमधून निघालेलो आहोत आणि आता आपण पोहोचलेलो आहोत चिंचपोकलीच्या चिंतामणीच्या प्रवेशद्वाराजवळ. तिथे आतमध्ये आपण जाणार आहोत. चला तर बघूया. आपण पोहोचलेलो आहोत चिंचपोकलीचा चिंतामणी यांच्या प्रवेशद्वाराजवळ. आणि इथे आहे काला चौकीचा महागणपती आणि इकडे चिंचपोकलीचा चिंतामणी. आपण पोचलेलो आहोत चिंचपोकलीच्या चिंतामणीच्या मंडपामध्ये आणि आपण पाहतोय चिंचपोकलीच्या चिंतामणीची मूर्ती इथे आहे. बाबा स्थानापन्न झालेलं आहे आणि आता मंडपाचं काम चालू आहे. तर काय आता आपण चाललोय भायखळ्याला बकरी अड्ड्याला. तिथे काय अपडेट आहे ते बघून घेऊ. चला आता आपण पोहोचलोय बकरी अड्ड्याला भायखळ्याला आणि समोर पाहू शकता एक बाप्पा निघालेले आहेत. कुठले बाप्पा आहेत ते बघून घेऊया आपण. चला गाईज. तर हा चिपळूणचा गणपती आहे आणि आता टेम्पोवर जाणार आहे, ठेवणार आहे बाप्पाला. राहुल गार्डनचा राजा चिपळूण त्यांचा गणपती आहे हा. तर इथून चिपळूणला जाणार आहे. खूप वेळ लागेल यांना पोचायला. बाईक्सवर वाढलीच आहे बघ. बाईक्सवर वाढलीच आहे. समोर मूर्ती आहे. मोरया. गाडी पुढे घ्यायचा. तर काय आता आपण बघितला चिपळूणचा राहुल गार्डनचा राजा
आणि सतीश दादांच्या वर्कशॉपमधून निघालेला आहे. तर आता आपण चाललो आहे त्यांच्या दुसऱ्या वर्कशॉपला. चला तर मग जाऊयात. आणि हा आहे त्यांचा वर्कशॉप. पाहू शकता आता म्हणजे ज्या मूर्त्यांचं काम झालं होतं त्या सगळे निघालेले आहेत. ते सगळं गेलेत. तर खूप काम बाकी आहे नवीन मूर्त्यांचं. हा गणपती बघा, वाघ आहे का चित्ता आहे का सिंह आहे काही समजत नाही, पण हा खूपच चांगला असेल असं वाटतंय. तर काय आता आपण आलो डोंगरीचा राजा बसतो तिथे. काम चालू आहे आता डेकोरेशनचं. चला